नमस्कार. पीसीओडी आणि केस गळती खरं तर अनेक महिलांसाठी हा एक खूप मोठा चिंतेचा विषय बनला आहे, पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण आज आपण या समस्येच्या थेट मुळाशी जाणार आहोत आणि त्यावरचे खरे ठोस उपाय कोणते आहेत हे समजून घेणार आहोत. कधी असं होतंय का की टाळू दिसायला लागलाय पण त्याच वेळी हनुवटीवर केस वाढतायत? ही एक खूपच विचित्र आणि त्रासदायक परिस्थिती आहे, नाही का? म्हणजे डोक्यावरचे केस कमी होत आहेत आणि चेहऱ्यावर नको तिथे केस वाढतायत. जर असा अनुभव येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यामागे एक ठोस कारण आहे आणि हो, यावर उपाय नक्कीच शक्य आहे. तर ही जी एकाच वेळी दोन समस्या दिसतायत ना, यात थोडं खोलवर जाऊया. खरं तर डोक्यावरचे केस गळणं आणि चेहऱ्यावर केस येणं हे पीसीओडीचं एक अगदी क्लासिक म्हणजे एक ठळक लक्षण मानलं जातं. आणि बघा, हा फक्त काही सौंदर्याचा प्रश्न नाहीये. यामुळे होणारा जो मानसिक त्रास आहे ना, तो खूप मोठा असतो. याला मेडिकल भाषेत एक नाव आहे अँड्रोजेनिक अलोपेशिया. आता हे नाव थोडं अवघड वाटेल, पण त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलाय. याचा थेट संबंध आहे हॉर्मोन्सशी आणि विशेषतः पुरुषी हॉर्मोन्स, ज्यांना अँड्रोजेन्स म्हणतात, त्यांच्या वाढलेल्या पातळीशी. बरं, आता एक प्रश्न येतो की ही केसगळती नेहमीच्या केसगळतीपेक्षा वेगळी कशी? तर फरक आहे. पीसीओडीमुळे जेव्हा केस गळतात तेव्हा ते सगळीकडून सारखे विरळ होत नाहीत. त्याऐवजी जे सगळ्यात जास्त दिसतं ते म्हणजे केसांचा भांग रुंद व्हायला लागतो. आणि हे एक खूप महत्त्वाचं, अगदी डोळ्यात भरणारं लक्षण आहे. ठीक आहे, तर हे सगळं हार्मोन्समुळे होतंय. पण मग हे हार्मोन्स असं का वागतायत? ह्यामागचं मूळ जैविक कारण काय आहे? चला, आता शरीराच्या आत काय घडतंय, ही अंतर्गत साखळी कशी काम करते तेच समजून घेऊया. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. समस्या टाळूवर नाहीये. म्हणजे वरून कितीही उपचार केले तरी फरक का पडत नाही? कारण मूळ प्रॉब्लेम केसांमध्ये किंवा टाळूवर नाहीच आहे. तो सुरू होतोय शरीराच्या आत, आपल्या हार्मोन्सच्या खेळामध्ये. याला हार्मोनल डॉमिनो इफेक्ट म्हणता येईल. डॉमिनो कसे एकामागे एक पडतात, अगदी तसंच. याची पहिली डॉमिनो म्हणजे वाढलेलं इन्सुलिन. मग हे वाढलेलं इन्सुलिन दुसऱ्या डॉमिनोला पाडतं, म्हणजे पुरुषी हॉर्मोन्स वाढवतं, DHT सारखे. आणि मग हे वाढलेले हॉर्मोन्स थेट केसांच्या मुळांवर हल्ला करतात, त्यांना कमजोर करतात. आणि मग काय, केस गळू लागतात. ही अशी एक परफेक्ट साखळी आहे. आता वळूया त्या सर्वात मोठ्या गैरसमजाकडे. एक असा गैरसमज ज्यामुळे अनेक जण आपला वेळ, पैसा आणि मनःशांती सगळंच वाया घालवतात. गैरसमज काय आहे की बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा कांद्याचं तेल वगैरे लावल्याने केस परत येतील. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की जोपर्यंत शरीराच्या आतलं हार्मोन्सचं गणित सुधारत नाही, तोपर्यंत बाहेरून काहीही लावून केस गळती थांबणं शक्यच नाही. थोडक्यात सांगायचं तर बाहेरील उपचारांचा हार्मोन्सवर 0 परिणाम होतो, काहीच नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? जर प्रॉब्लेम आतून येत असेल तर उपायसुद्धा आतूनच करायला हवा. तर मग आता खरा प्रश्न, यावर उपाय काय? चला, उपायांबद्दल बोलूया. आणि सगळ्यात पहिला आणि सगळ्यात प्रभावी उपाय कुठे लपलाय माहीत आहे? आपल्याच स्वयंपाकघरात. यामागचा सायन्स अगदी सरळ, साधं, सोपं आहे. जितकी जास्त साखर खाल्ली जाईल तितकं जास्त इन्सुलिन वाढेल. आणि वाढलेलं इन्सुलिन काय करतं हे तर आपण आत्ताच पाहिलं. ते थेट केस गळतीला निमंत्रण देतं. मग करायचं काय? तर आहारात काही महत्त्वाचे बदल करायला लागतील. पहिलं म्हणजे कमी कार्ब असलेला आहार निवडणं. दुसरं, साखर आणि गोड पदार्थ जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करणं, शक्यतो बंदच करणं. आणि हो, भातासारख्या गोष्टींवरही थोडं नियंत्रण ठेवणं. हाच उपचाराचा खरा पाया आहे. आहार तर झालाच, हा पाया आहे. पण यासोबतच निसर्गाच्या खजिन्यातही अशा काही गोष्टी आहेत ज्या हार्मोन्सना नैसर्गिकरित्या हळुवारपणे संतुलित करायला खूप मदत करतात. चला, अशा 3 प्रभावी नैसर्गिक पद्धती पाहूया. नंबर 1, सीड सायकलिंग. हे हॉर्मोन्सना नैसर्गिकरित्या बॅलन्स करतं. नंबर 2, पुदिन्याचा चहा. हा वाढलेले पुरुषी हॉर्मोन्स कमी करायला मदत करतो. आणि तिसरं आहे इनोसिटॉल नावाचं एक सप्लिमेंट. हे साधारण व्हिटॅमिन B सारखंच एक पोषक तत्व आहे जे इन्सुलिनला त्याचं काम अधिक चांगल्या प्रकारे करायला मदत करतं. आता सीड सायकलिंग म्हणजे नेमकं काय? तर ही एक खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये भोपळा, सूर्यफूल, तीळ आणि जवस या 4 प्रकारच्या बिया मासिक पाळीच्या चक्रानुसार ठराविक दिवसांमध्ये खायच्या असतात. याने हॉर्मोन्सना एक नैसर्गिक आधार मिळतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. केसांवर बाहेरून काही लावण्यावर ऊर्जा खर्च करण्यापेक्षा शरीराच्या आत काय चाललंय यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण खरा आणि टिकणारा बदल हा आहारातून आणि जीवनशैलीतूनच येतो. आणि शेवटी एक प्रश्न उरतो,
ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. लक्ष फक्त वरवरच्या लक्षणांवर द्यायचं की समस्येच्या थेट मुळाशी जाऊन त्या मूळ कारणावर काम करायचं? निवड ही शेवटी प्रत्येकाची स्वतःची आहे.